माझं नाव कृष्णा सुरेराव आहे. मी मारळमध्ये राहतो. माझं ह्या रस्त्यावरून रोजच्या 5 ते 6 फेऱ्या होत्या दिवसामध्ये. हा रस्ता आहे ना, दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर खड्डे पडलेले असतात. गव्हर्नमेंट काय करतं आहे, शासन काय करतं आहे की ह्या रस्त्यावरती नुसते खडी आणून टाकतात. तर ते टेम्पररी होते आणि भर पाण्यामध्ये टाकतात. त्यामुळे ते परत गाड्या आल्या की ती खडी परत निघून जाते पूर्णपणे आणि परत तो खड्डा आहे ना जसा जसा भरला तो. जेव्हा 2-3 दिवस पाऊस मोकळा होतो त्या टायमाला या खड्ड्यामध्ये आहे ना एकतर चांगल्या प्रकारची डांबर टाकली पाहिजे, ज्यामध्ये डांबराचं प्रमाण जास्त आहे. अशी डांबर या खड्ड्यामध्ये टाकली पाहिजे जेणेकरून ती आहे पावसामध्ये निघली जाणार नाही. तर हा या ठिकाणी रोजचे आहेत ना स्कूटीवाले, रिक्षावाले मोठे मोठे खड्डे पडले. स्कूटीवाले अक्षरशः पडतात आणि जेव्हा खूप पाणी पडतो, जास्त पाणी पडतो, त्यावेळेस काय होतं आहे की ह्या खड्ड्यामध्ये पाणी भरते आणि नागरिकांना तो खड्डा दिसला जात नाही. आणि स्कूटीचे चाकं टायर छोटा असल्याकारणाने काय होतं आहे त्यांचा तोल बसत नाही. पटकन ते खड्ड्यात पडून बाजूला पडतात. मागून जी गाडी येणारी असते ती त्यांच्यावरती अंगावरून जाते किंवा पायावरून हातावरून जाते. असे अपघात या रस्त्यावरती नेहमीच होत असतात आणि शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. बहुत खड्डे पड़े हैं, बहुत खड्डे पड़ा है सहाड़ ब्रिज के ऊपर उल्लासनगर से आने वाली रास्ते पे पूरा। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।